नमस्कार सर्वांना, दीपपर्वाच्या खूप खूप शुभेच्छा. ही दीपावली आपल्या आयुष्यात प्रकाश आणणारी ठरो. ही दीपावली आपलं आयुष्य आपला आसमंत प्रकाशाने उजळवून निघणारी ठरो. वसुबारस, धनत्रयोदशी आणि त्यानंतर येते नरक चतुर्दशी. या दिवशी भल्या पहाटे उठून आपण स्नान करतो. या भल्या पहाटे उठून स्नान करताना एक शब्द सुद्धा बोलत असतो, जो उशिरा करेल तो नरकात जाईल. त्यामुळं सकाळी लवकर उठून स्नान केलं पाहिजे. तसं स्नान आपण पाडव्याला सुद्धा करत असतो, लवकर उठून. पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा. आणि या स्नानाच्या नंतर सगळ्या लोकांच्या गाठी बेठी घेत आपण ही दिवाळी आनंदात साजरी करत असतो. म्हणजे हिंदूंचा सण आला की त्याच्याविषयी काहीतरी वाईट बोलायचं, काहीतरी वाईट सांगायचं, ही आपल्याकडची पद्धत आहे. मी तरी आतिषबाजी करतो आहे. हां, एक गोष्ट नक्की आहे की आजूबाजूच्या म्हाताऱ्या माणसांना, हृदयविकाराच्या लोकांना, लहान मुलांना त्रास होऊ नये म्हणून कमी आवाजाचे फटाके उडवावेत, आतिषबाजी करावी, दिव्यांची आरास करावी, नक्की करावी. मी करणार आहे. पण कुठल्या ना कुठल्या निमित्ताने हिंदू सणांच्या वरती आगपाखड करणारी माणसं काहीतरी आक्षेप घेत असतातच. उद्या अजून एका आक्षेपावर मी बोलणार आहे. पण आज मला जे बोलायचं आहे, नरक चतुर्दशीची कथा आहे, ती कथा मी तुम्हाला सांगत बसणार नाहीये. तुम्हाला सगळ्यांना ती कथा माहीत आहे. कारण पुन्हा एकदा ती कथा सांगून तुमचा वेळ घालण्यामध्ये मला काही साध्य होणार नाहीये. मला फक्त हे सांगायचंय की आमचे सण कसे असतात. आपल्याकडे काय आहे की हिंदू धर्मात स्त्रियांना फार स्थान नव्हतं. हिंदू धर्मामध्ये स्त्रियांना हीन लेखलं जातं. हिंदू धर्मामध्ये स्त्रियांना फारच वाईट वागणूक दिली जाते, असं काही बाई बोललं जातं. सगळ्यात पहिल्यांदा एक सांगतो मला मनुवादी म्हणणाऱ्यांना. मनुस्मृतीमध्ये एक श्लोक आहे, यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. आणि बहुतेक शाळांच्या सगळ्या भिंतीवर हा श्लोक लिहिलेला असायचा. जिथे नारीची पूजा होते, जिथे नारीला सन्मान मिळतो, तिथे देवतांचा वास असतो, हे मनुस्मृती सांगते. योगी माहीत असावं म्हणून सांगतो. हिंदू धर्मामध्ये स्त्रियांना अत्यंत सन्मानाचे स्थान होते. हे वारंवार अधोरेखित होत आलंय. आणि हे कसं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगतोय. आणि नरक चतुर्दशी हे त्याच दिवसाचं महत्व आहे. भगवान कृष्णाला नरकासुरावरती प्रागज्योतिषपूर, आता जिथे ओडिशा राज्यामध्ये आहे प्रागज्योतिषपूर, म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, भगवान कृष्णाचा एकूण जो वावर आहे, जे प्रभाव क्षेत्र आहे, कार्यक्षेत्र आहे, ते पूर्व पश्चिम आहे. द्वारकेपासून तिकडे ओडिशा राज्यातल्या समुद्र किनाऱ्यापर्यंत, ज्याला जगन्नाथपुरी आपण म्हणतो, तिथपर्यंत असा हा आडवा भारताचा नकाशा, द्वारका ते प्रागज्योतिषपूर असा आहे. आणि राम अयोध्या उभा पकडा, अयोध्या ते खाली रामेश्वरम पर्यंत, श्रीलंकेपर्यंत. आलं लक्षात? राम आणि कृष्णाने उभा आडवा भारत जोडलेला आहे. आणि यात स्त्रियांचा सन्मानच सांगितलाय. दोन कथा यात प्रकाराच्या दिवशी खूप महत्वाच्या आहेत. आपण बाकीचं नंतर बोलू कधीतरी, पण आजच्या दोन कथा मला महत्वाच्या वाटतात. दोन विषय फार महत्वाचे वाटतात. नरकासुरासोबत युद्ध करायला गेल्यावरती नरकासुराचा वध करण्यासाठी आवश्यक असणारी स्त्री होत्या सत्यभामा. आणि भगवान कृष्णाने सत्यभामेला सोबत घेऊनच हे युद्ध केलेलं आहे. सत्यभामेच्या हातूनच नरकासुराचा वध घडवलेला आहे. त्यामुळं आमच्या धर्मात स्त्रिया युद्धभूमीवर जात होत्या हे स्पष्ट आहे. म्हणजे स्त्रियांना चुलन मूल बघायला लावलं जात होतं, त्यांना आत ठेवलं जात होतं, असलं काही नाहीये. स्त्रियांना चूल मूल पुरत्या मर्यादित नव्हत्या, त्या रणरागिणी व्हायच्या. त्या
वेद जाणणाऱ्या असायच्या, त्या संवादिनी असायच्या, त्या सगळंच काम करायच्या. यम यमी संवाद, यमद्वितीया बोलायचं आहे, एक एक विषय बोलायचा आहे. यमद्वितीया, यम यमी संवाद, यमीचा संवाद काय आहे, यमी काय म्हणते, आपल्या वर निवडण्याची चर्चा करते, त्यावरही आपल्याला बोलायचं आहे. आता रामायणात सुद्धा महाराज दशरथ कैकईला घेऊन युद्धभूमीवर गेले होते. ते वरदान कुठले आहेत? रामाला 14 वर्ष वनवास, भरताला राज्य, कुठलेच वनवास वरते ते युद्धभूमीत सहकार्य केल्याचे वरदान आहेत. म्हणजे आमच्या स्त्रिया युद्धभूमीवरती जात होत्या, वेदाध्ययन करत होत्या, गुरुकुलात शिकवत होत्या, गुरुकुलात शिकत होत्या. आमच्याकडच्या लोकांनी हे सांगितलं नाही आणि त्याचा इंग्रजीतून भाषांतर करणाऱ्या माणसांनी सांगतात ना, ते काही जण लिहितात बघा की तुम्हाला हिंदू धर्म समजून घ्यायचा असेल तर इंग्रजीत वाचा. अरे कशाला इंग्रजीत वाचा, संस्कृतमध्ये वाचा ना, कळतो तुम्हाला. संस्कृत समजून घ्या, कळतो तुम्हाला. कारण या धर्मात स्त्रियांना मोकळीक होती. सत्यभामा ही नरकासुराला मारताना नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान कृष्णाच्या सोबत होती, म्हणजे स्त्रियांना बरोबरीचं स्थान होतं. आणि अजून एक, शितावरूनच भाताची परीक्षा होत असते. उदाहरणं मोठ्या लोकाचीच लक्षात राहत असतात. उगी 1-2 नावं सांगतात मग त्याच्याहून तशी स्थिती होती का म्हणता, असं नसतं. 1-2 नावावरूनच सामाजिक स्थिती लक्षात येत असते. ही झाली एक कथा. आणि दुसरी कथा, नरकासुराच्या ताब्यातल्या सगळ्या महिला मुक्त केल्यानंतर, त्याच्या अंतःपुरातल्या, त्याच्या दासी बनवून ठेवलेल्या सगळ्यांना मुक्त केल्यानंतर भगवान कृष्णांनी सांगितलं की हे स्त्रियांनो, आता आपण आपल्या घरी जाऊ शकता. खालमानेनं अगदी चेहरा बारीक करून त्या उभ्या आहेत. त्या म्हणतात, अरे कान्हा, कसं जायचं घरी? कोण घेणार आहे आम्हाला आमच्या घरी? आता नरकासुराने आम्हाला पळवून आणलं आणि आपल्याकडे इतके दिवस ठेवलं. आता आमच्या लोक चारित्र्यावर संशय घेतील, आमच्यावर नाही ते बोल लावतील. काय करायचं आम्ही आता? आमच्या घरची माणसं आम्हाला स्वीकारणार नाहीत, बाप स्वीकारणार नाही, नवरा स्वीकारणार नाही, भाऊ स्वीकारणार नाही. मग कृष्ण म्हणाला, ठीक आहे ना, जायचाच प्रश्न आहे ना, इथे राहा, माझ्या राज्यात राहा. त्या म्हणाल्या, कसं राहायचं तुझ्या राज्यात? ते म्हणलं, का? अरे एक स्त्री आपल्या भावाच्या, आपल्या पित्याच्या घरी आयुष्यभर नाही राहू शकत. लोक पुन्हा बोलतील तुम्ही इथं कसं राहताय म्हणून. तो म्हणा, मग स्त्री आयुष्यभर कुठे राहू शकते? ते म्हणाली, स्त्री मरेपर्यंत फक्त नवऱ्याच्या घरी राहू शकते. आता आला का पेच? कृष्ण नवरा नाही. मग यावरचा उपाय काय? तर यावरचा उपाय एकच, त्या स्त्रियांनी कृष्णाला नवरा समजणं आणि कृष्णाने त्यांना पत्नी समजून आपल्या राज्यात राहू देणं. इथे का राहताय? कृष्णाच्या बायका आहोत. आणि प्रत्यक्ष जगन्नियन त्याची पत्नी झाल्यावर कुणात हिंमत आहे, कुणाची बिशाद आहे हो अडवण्याची? कृष्णानं सांगितलं, असं आहे ना, मग खुशाल सांगून टाका माझ्या बायका आहेत म्हणून, काही अडचण नाही, राहायचंच आहे ना. संपलं. आणि त्या दिवशीपासून त्या स्त्रियांनी कृष्णाच्या राज्यात राहायला सुरुवात केली आणि 16,660 बायका कृष्णाला होत्या अशी वदंता पसरली. खरंच 16,660 बायका असत्या तर गुणिले 365 करून बघा, 40-45 वर्ष कृष्णाची नुसती लग्न लावण्यातच गेली असती, नुसती लग्न लावण्यात गेली असते आयुष्याची. म्हणजे जरा तरी माणसाने विचार करावा या सगळ्या गोष्टीचा. त्यामुळं उगाच हिंदू धर्मावर शंका घेणाऱ्यांनी कृष्णाच्या, सत्यभामेच्या या कथाकडेही जाणीवपूर्वक लक्ष द्यावं आणि जे घाबरतात त्यांनी न घाबरता बिनधास्तपणे आपला सण साजरा करावा, एवढीच माफक अपेक्षा. पुन्हा एकदा दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार.